लक्ष्मीच्या हाती, हे भगवंताचे पाय लक्ष्मी मातेच्या हातात आहे. अहो, पाद सेवा म्हणजे काही सामान्य सेवा नाही. पाद सेवा करण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो, तेव्हा ही पाद सेवा प्राप्त होत असते. आणि ही पाद सेवा लक्ष्मी मातेने करावी. पाद सेवेच्या अधिकारी स्वतः लक्ष्मी माता आहेत. जेव्हा समुद्र मंथन सुरू होतं, समुद्र मंथनातून वेगवेगळे रत्न बाहेर निघत आहेत आणि त्याच वेळेस त्याच समुद्र मंथनातून स्वतः लक्ष्मी माता बाहेर आल्या. चेहऱ्यावरती वेगळंच तेज आहे, फार अलौकिक असं सौंदर्य. आणि लक्ष्मी म्हणजे सर्वच. मग आता मात्र ही लक्ष्मी माता स्वतः प्रकट झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की त्या लक्ष्मी मातेने आपल्याला वळमाळा घालावी, आपल्या गळ्यात ती माळा घालावी, असं प्रत्येकाला वाटत होतं. मग रस्त्याने जात असताना त्या संपूर्ण देवतांना पाहत होत्या. ही हातातली वरमाला नेमकं कोणाला घालावी असा प्रश्न मनाशी होता. अगदी समोर जातायत आणि मग मात्र प्रथमच होते ते होते गंधर्व. आता गंधर्वांना असं वाटलं ही वरमाळा आपल्या गळ्यात पडणार आणि आपण लक्ष्मीचे पती होणार. सगळे रांगेतच उभे होते ना. गंधर्वाला वाटलं आता आपल्या गळ्यात वरमाळा पडणार. पण ऐका, लक्ष्मी माता समोर गेल्या. 2 मिनिटं गंधर्वांकडे पाहिलं, पण गंधर्वांना एक शब्द उच्चारला, बंधू. म्हटले आता आपला नंबर गेला. पण ठीक आहे, नातं तर तयार झालं ना. कारण भावाचं आणि बहिणीचं नातं सुद्धा काहीतरी वेगळंच आहे ना. मग भावा बहिणीचं नातं ठीक आहे. गंधर्व पुढे गेले, म्हणतात, ताई बोला, तुम्ही मला बंधू म्हटलत, मी तुमचा भाऊ आहे, तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आता जर विवाह करायचा असेल तर मुलीला काय हवं असतो? सुभाषित फार गोडे, सविस्तर बोलणार नाही, पण ऐका. कन्या वर येते रूपम. कन्येला काय हवं असतं? माझा पती हा अत्यंत सुंदर हवा. आणि त्याच पद्धतीने लक्ष्मी मातेने सांगितलं, गंधर्वा, हातातली वरमाला कोणाच्या तरी गळ्यात घालायची आहे, पण मला माझा पती हा अगदी सुंदर पाहिजे, अगदी सुंदर पाहिजे. ते म्हटले, सुंदर पती पाहिजे, चला मी तुम्हाला दाखवतो सुंदर कोणी. आणि इंद्रासमोर नेऊन उभं केलं. माता, तुम्हाला सुंदर पती पाहिजे ना, घाला यांच्या गळ्यामध्ये वरमाला घाला. माता समोर गेल्या, पण म्हणतात, हे सुंदर आहेत पण धाडसी नाहीत. एखादं संकट आलं की हे लगेच मागे पळून जातात. नको रे बाबा, काहीतरी अशा सुंदरतेच्या अभावी कोणाच्याही गळ्यात वरमाला घालून होणार नाही. पती सुंदरही पाहिजे, पण तसाच धैर्यवानही पाहिजे, शूर पाहिजे, वीर पाहिजे. म्हटले, जर शूरवीर पती पाहिजे ना, एक काम करा, परशुरामांच्या गळ्यामध्ये वरमाला घाला. जे सुंदरही आहेत, शूरही आहेत, त्यांच्याजवळ धैर्यही आहे. आता परशुरामजी जवळ गेले, हातामध्ये वरमाला आहे. पण समोर गेल्या आणि मग लक्षात आलं, वेळ प्रसंगी पित्याच्या आज्ञे खातर स्वतःच्या मातीचं मस्तक धडा वेगळं केलं. आणि जर माझा नंबर तसा आला तर नको रे बाबा. शूरही पाहिजे, धैर्यही पाहिजे, मात्र त्याच बरोबर पत्नीवर प्रेम करणारा पती पाहिजे. म्हटले, आता अपेक्षा थोड्या वाढत चालल्यात बरं. म्हटले, आता शूरही आहे, त्यांच्याजवळ धैर्यही आहे, आणि मूळतः जे पत्नीवरही प्रेम करतात असे एकमेव आहेत. कोण? भोलेश्वर, भोलेशंकर. चला, हातामध्ये वरमाला घेतलेली आहे. आता भोलेश्वरांपर्यंत आल्या, पण म्हटल्या, सगळं ठीक आहे, पण घरामध्ये करल टीव्ही आहे का? घरामध्ये टीव्ही महत्वाचा. त्यांच्या गळ्यामध्ये सर्पई, राहायचं कुठं? स्मशानभूमीत? नाही बाबा, आपण तर स्मशानभूमीत राहू शकत. आज अटी असतात ना भरपूर मुलींच्या. मुली आधीच सांगतात,
आम्ही खेडेगावात राहणार नाही, आम्ही शहरात राहू, आमच्या करता असं हवं, आमच्या करता तसं हवं, अशा अपेक्षा आधीच बोलून दाखवल्या जातात. सगळ्या सोयीनुसार मग मुलगा ठरवला जातो. अगदी त्या पद्धतीने लक्ष्मी माता म्हणतात, नाही बाबा, आपण काय स्मशानात राहू शकत नाही, मला सुंदरही हवा, शूर धैर्यशीलही हवा, पत्नीवर प्रेम करणाराही पती हवा आणि त्याच्या जवळ सगळं सुद्धा हवं. आता म्हटले, असं सर्व गुण संपन्न पती मिळणार कुठे? म्हटले, माता, एक पती असा आहे जो सर्व गुण संपन्न आहे. तुम्ही त्यांचा स्वीकार कराल, पण ते तुमचा स्वीकार करताल का नाही हे माहिती नाही. म्हटले, चला जाऊन पाहू तरी. हातामध्ये वरमाला आहे आणि लक्ष्मी माता समोर जातात आणि पाहतात तर काय, भगवान विष्णू नारायण समोर उभे आहेत. ते सर्व गुण संपन्न आहेत. त्यांच्याजवळ यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सगळे गुणही आहेत. लक्ष्मी माता हातामध्ये वरमाला घेऊन गेल्या आणि आता वरमाला घालणार, पण मात्र माझ्या भगवंतांनी लक्ष्मी मातेचा स्वीकार केला नाही. पाठ फिरवली, कारण लक्ष्मी माता ही अष्टसिद्धी सहित आली होती. नाही स्वीकार केला, कारण जर भगवंताची सेवा केली तरच भगवंत त्यांचा स्वीकार करणारे, अन्यथा नाही. भगवंताच्या ठिकाणी जात असताना अहंकाराचा त्याग करून मगच जावं लागतं. आधी अहंकाराचा त्याग केला की तुका म्हणे देव झाला. आधी अहंकाराचा त्याग आहे. लक्ष्मी माता अष्टसिद्धींसहित गेल्या, स्वीकार नाही केला. मात्र जेव्हा अष्टसिद्धी विरहित होऊन तेव्हा पाय धुवावीची देवा पात्र झाली. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, सर्व अष्टमहासिद्धी सोडल्या, अहंकार विरहित होऊन जेव्हा भगवंताच्या जवळ गेल्या तेव्हा भगवंताच्या चरण सेवेला त्या पात्र झाल्या आणि मग लक्ष्मी माता या कायम भगवंताचे पाय हातामध्ये घेऊन देवाची सेवा करू लागल्या. जगाची माता, ज्यांच्या मागे सर्वजण लागलेले, ही लक्ष्मी माता, ती मात्र देवाची शरणाची सेवा करते. हे फार महत्वाचं आहे. जर आपल्याला संसारामधलं कुठली गोष्ट पाहिजे असेल तरी भगवंताचे चरण आणि संसाराच्या व्यतिरिक्त आम्हाला परमार्थातले, अध्यात्मातले जर काही गोष्टी पाहिजे असतील त्याकरताही भगवंताची चरणच आहे. कारण भगवंताच्या चरणाद्वारा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही गोष्टी प्रदान होतात. या चारही पुरुषार्थ प्रदान होतात फक्त आणि फक्त भगवंताच्या चरणाची सेवा केल्यामुळे. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय अट्टहास करतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. इथे जन्म घेईल अट्टहास केला. तो अट्टहास कशाचा आहे की मी जन्म घेतल्यानंतर तुझी चरण सेवा साध्य करेल, याकरता इथे मी जन्माला येईल. खरं तर जन्माचं दुःख असामान्य आहे, पण त्या जन्माच्या दुःखालाही मी सामोरं जाईल, कारण इथं आल्यानंतर तुझी चरण सेवा करायचं भाग्य मला प्राप्त होईल. म्हणून मी या गर्भवासाच्या दुःखालाही सामोरं जायला तयार आहे, असे स्वतः जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत. कारण काय आहे हो देवाच्या चरणाजवळ? एकदा माता लक्ष्मी आणि भगवान नारायण एक दिवस निवांत बसलेले होते आणि दोघांमध्ये संवाद सुरू झाला. संवाद कशाचा आहे? लक्ष्मी माता देवाशी थोडस वेगळ्या भाषेमध्ये सांगतायत, देवा, तुम्ही ही सृष्टी उत्पन्न केली, या सृष्टीमध्ये तुम्ही जीव सृष्टी उत्पन्न केली, पण या जीवाला मात्र तुम्ही कोणतीच साधनं दिली नाही. भगवान नारायण मात्र शांत झाले. भगवान नारायण म्हणतात, लक्ष्मी, म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय? प्रभू, तुम्ही जीवसृष्टी निर्माण तर केली, पण त्यांच्या करता राहायला घर, वापरायला कपडे, चांगल्या गाड्या, बंगले का बरं दिले नाहीत?
ज्या दिवशी जन्माला आली त्याच दिवशी दिलं असतं तर एवढी धावपळ लोकांची झाली नसती. भगवंत हसले, जसे तुम्ही हसले ना तसेच भगवंत हसले. भगवंत म्हणतात, देवी खरंच साधनं द्यायला हवी का? हो प्रभू, एकदा देऊन तर पहा. लोक तुमचा जे जे कार करतील, आणखी शरण येतील. भगवंत म्हटले ठीक आहे. भगवंतांनी कलश घेतला, त्या कलशामध्ये सगळी साधनं ठेवली. म्हणजे कोणाला बंगला लागत असेल तर बंगला, कोणाला गाडी, कोणाला जमीन, सगळी साधनं भरली आणि तो कलश सहजरित्या असा संपूर्ण जीवसृष्टीला देऊन टाकला. चरण सेवा ही इतकी महत्वाची सेवा आहे. ही सेवा जेव्हा पत्नी पतीची करते, जेव्हा मुलं आई वडिलांची करतात, भक्त भगवंताची सेवा करतो, तेव्हा त्याला कुठेही जाण्याची गरज पडत नाही. आहे त्या ठिकाणावर सगळं काही प्राप्त होतं, फक्त आणि फक्त चरण सेवेच्या माध्यमातून. म्हणून ही पाद सेवा अत्यंत श्रेष्ठ सेवा संबोधित केली गेली. भगवंताने सगळी साधना ठेवून टाकली, पण त्याच कलशामधून एक गोष्ट खाली पडली, जमिनीवर पडली. आता व्यवहार काय सांगतो, जर एखादी गोष्ट खाली पडली असेल तर ती उचलावी आणि देऊन टाकावी. पण भगवंतांनी तसं केलं नाही. देवानी ती जी गोष्ट खाली पडली ना त्यावर स्वतःचा पाय ठेवला, स्वतःचा पाय ठेवला. लक्ष्मी माता म्हणते, देवा तुम्ही साधनं दिली, हो, मग खाली काय पडलं आणि तुम्ही त्यावर पाय का ठेवलात? भगवंत म्हणतात, मी सगळी साधनं दिली, तू सांगितल्याप्रमाणे गाडी दिला, बंगला दिला, सगळं सगळं देऊन टाकलं, पण ऐक, त्यापासून प्राप्त होणार सुख मात्र मी माझ्या पायापाशी ठेवलं. का देवा असं का केलं? अगं लक्ष्मी, ही जीवसृष्टी असे आहे, जर सर्व काही प्रदान केलं तर ते मतप्राय होऊन माझ्यापर्यंत पोहोचतील कसे? म्हणून भगवंतांनी सगळ्यांना आराम करण्याकरता मखमली पलंग दिला, मात्र झोप मात्र स्वतःकडे ठेवली. देवाने जेवण्याकरता पाची पक्वानयुक्त ताट दिलं, मात्र भूक स्वतःकडे ठेवली. सगळी साधनं दिली, पण त्यापासून उत्पन्न होणार सुख मात्र भगवंताने स्वतःकडे म्हणजे भगवंताच्या पायापाशीच ठेवलं. म्हणून जर तुम्ही आम्ही या संसारामध्ये सुख शोधत असू ना, ते सुख कुठेही मिळणार नाही, नाही मिळणार. शोधतोय सुख, मिळतंय दुःख, असं का? ज्ञानोबरायांची ओवी आहे. माऊली म्हणतात, सुख लिहून या दुःखाचे अंगी, किंवा दुःख लिहून या सुखाचे अंगी, सळवी जगाते. जसं नियती नावाची एक आई आहे, त्या नियती नावाच्या आईला 2 मुलं झाली, अगदी जुळी मुलं, समसमान दिसणारी मुलं. त्या नियती नावाच्या आईने काय केलं, मुलांना बाहेर खेळायला पाठवलं. बाहेर खेळायला गेली, पण मात्र जे सुख होतं ना, सुख, एकाचं नाव सुख, दुसऱ्याचं नाव दुःख, ते सुख होतं ना, सगळे जण सुखासोबत खेळत बसायची, दुःखाशी कोणीही खेळत नव्हतं. मात्र एक दिवस दुःख रडत रडत घरामध्ये आला. दुःख म्हणतोय, आई अगं सगळे सुखासोबत खेळतात ग, माझ्यासोबत कोणी खेळतच नाही. आई म्हणती, थांब. सुखाला आवाज दिला, सुखा घरात ये. सुख घरात आलं. आई फार हुशार आहे. आईने काय केलं माहिती का, सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले. आता बाहेर दोघेही गेले. आता लोक खेळायला लागली कोणासोबत? हा, सुखासोबत. दिसताना सुख दिसतंय, पण मूळ आहे काय? दुःख. सुख क्षणार्ध आहे, दुःख पर्वत एवढा आहे. पण जर तीच सुख कायमच टिकावं असं जर वाटत असेल तर त्याकरता भगवंताची चरण सेवा म्हणजे भगवंताची पाद सेवा ही उत्तम सेवा सांगितली. पण पुन्हा एकदा सांगते, देव आपला स्वीकार तसा करणार नाही, त्याकरता अहंकार विरहित व्हावं लागेल. अगदी तीळ मात्र जरी अहंकार जर उरला ना तरी सुद्धा भगवंत स्वीकार करणार नाही. आणि हा अहंकार कसा आहे,
जागतीये दशी स्वप्न लपाले असे ना तरी अमवसे चंद्र गुढ. माऊली म्हणतात जसं जागतेपणी स्वप्न लपलेलं असतं, अमावस्येच्या रात्री चंद्र गूढ असतो, अगदी त्या पद्धतीने तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये हा अहंकार लपलेला असतो. वेळ प्रसंगी जागृत होतो, मग याचा त्याग केल्यानंतर स्वीकार करणार आहे भगवंत. आणि मग स्वीकार केला, आपण चरण सेवा केली, जे सुख सर्वत्र शोधतो आहोत ते सुख आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते सुख मिळण्याकरता चरणाची सेवा ही मुख्य सेवा आपल्याला सांगितली. अशी चरण सेवा करायची संतांची अथवा भगवंताची. संतांची चरण सेवा ही महत्वाची सांगितली आणि देवाची चरण सेवा ही महत्वाची सांगितली. घरामध्ये जर व्यवहारामध्ये पाहिलं तर पत्नीने पतीची चरण सेवा ही सर्वोत्तम सेवा सांगितली. पतिव्रता धर्मामध्ये पतीच्या चरणांची सेवा का करावी? कारण पतीच्या पायाजवळ सर्वत्र प्राप्त होण्याची शक्ती ही पतीच्या पायाजवळ आहे. पत्नीला जे अपेक्षित आहे ते पतीच्या चरणाजवळ प्राप्त होऊ शकतं. म्हणून पतिव्रता धर्मामध्ये चरण सेवा ही उत्तम सेवा सांगितली गेलेली आहे. एवढं ज्ञान प्राप्त होईल जर फक्त पतीची सेवा केल्याबरोबर. किती? एक कौशिक नामाचे ऋषी होते. एका अरण्यामध्ये एकटेच तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करीत असताना तपश्चर्या पूर्ण झाली आणि तपश्चर्येचा अहंकार उत्पन्न झाला. पण तपश्चर्येचं फळ काय मिळालं? वरती एक बगळी बसलेली होती. त्या कौशिक नामाच्या ऋषींनी त्या बगळीकडे थोडस रागाने पाहिलं आणि ऐका, त्या रागाने पाहिल्याचा परिणाम असा, क्षणार्धामध्ये ती बगळी जळून खाक झाली. बगळी जळाली. आता मात्र त्या कौशिक ऋषींना अधिकचा अहंकार वाढला. समोर एक गाव होतं, गावामध्ये जाता आहेत, आवाज देत आहेत, ओम भवंती भिक्षाम देही, ओम भवंती भिक्षाम देही. हातामध्ये झोळी घेऊन एका द्वाराच्या बाहेर थांबलेले आहेत. हातामध्ये झोळी आहे, आवाज देत आहेत, ओम भवंती भिक्षाम देही. एक क्षण मात्र थांबलेले आहेत. आतून आवाज आला नाही, आतून कोणीही आलं नाही. पुन्हा जरा आवाज वाढला, ओम भवंती भिक्षाम देही. तरीही कोणी आलं नाही. आता मात्र क्रोधामय झालेले साधू जोरात आवाज देत आहेत, ओम भवंती भिक्षाम दे. आतल्या स्त्रीला कळालं, दाराशी आलेले ऋषीवरी आता क्रोधामय झालेले आहेत. कळून चुकलं होतं. तिने आतून आवाज दिला, माझे पती व्याधीने ग्रासलेले आहेत आणि मी माझ्या पतीची चरण सेवा करते आहे, अगदी क्षणार्धापुरतं थांबा. पुन्हा रागाने आवाज आला आणि आता मात्र ती स्त्री उच्चारते आहे, तुम्ही क्रोधामय होऊ नका, कारण क्रोधामय झाल्यानंतर जळून भस्म होईला मी काय बगळी नाही, मी बगळी नाही. आता मात्र आश्चर्य वाटलं ऋषीवर यांना. ते म्हणतायत की जळून भस्म व्हायला मी बगळी नाही, याचा अर्थ काय? जिथं मी तपश्चर्या करत होतो तिथं कुणीही नव्हतं, मग तरी सुद्धा हे ज्ञान प्राप्त झालं कसं? अर्धा तास दाराशी थांबले, तिची बाहेर येण्याची वाट पाहिली आणि जेव्हा ती स्त्री हातामध्ये शिदा आटा घेऊन बाहेर आली, विचारलं त्यांनी ऋषीवर यांनी, सांगा, जेव्हा मी तपश्चर्या करत होतो तपश्चर्याच्या माध्यमातून ती बगळी जळून भस्म झाली, पण ही गोष्ट घडली तिथं मी आणि त्या बगळीशिवाय दुसरं कोणीही नव्हतं, मग इथं तुला ज्ञान प्राप्त कसं झालं? तेव्हा ती स्त्री सांगते, तुम्हाला फक्त बगळी भस्म करता येते, पण ऐका, मी इथं बसल्या बसल्या त्रैलोक्यामध्ये काय काय घडतंय हे ज्ञान तुम्हाला सांगू शकते, कारण मी माझ्या पतीची चरण सेवा करते आहे, मी चरण सेवा करते आहे. जेव्हा एक स्त्री आपल्या पतीची मनोभावे चरण सेवा करते तेव्हा तिला त्रैलोक्यातलं ज्ञान हे सहज प्राप्त होतं. पण त्याही पुढे जाऊन सांगू,
जेव्हा ती सांगते मी माझ्या पतीची सेवा करते म्हणून त्रैलोक्यातलं ज्ञान सांगू शकते, पण म्हटले आमच्या गावामध्ये एक व्याध आहे, व्याध. तो व्याध फक्त त्रैलोक्यात नाही तर संपूर्ण सृष्टीमध्ये, संपूर्ण चराचरामध्ये कुठे काय चाललंय हे सुद्धा सांगू शकतो. आता व्याधाचं नाव घेतलं, व्याध म्हणजे काय माहितीये ना, गावाच्या बाहेर असतो, ज्याचा जे करू नये त्याचा व्यवसाय असतो तो व्याध. गावाच्या बाहेर त्याचं दुकान होतं, त्याला कसं ज्ञान प्राप्त होतं, तिथपर्यंत गेली, दुकानाजवळ जाऊ शकली नाही, लांबून आवाज दिला. ती स्त्री सांगते तुम्हाला संपूर्ण चराचरातलं ज्ञान आहे, सांगा तुम्ही काय करता. म्हटले मी दिवसभर व्यवसाय करतो. फक्त व्यवसाय नाही, काय करता, थांबा म्हटले, संध्याकाळ होऊ द्या तुम्हाला कळेल. संध्याकाळ झाली, त्या व्याधाने स्वतःचं दुकान बंद केलं आणि घरी गेले. घरी गेल्यानंतर सोबत हे ऋषीवर्य आहे. समोर गेल्यानंतर लक्षात आलं एका बाजूला एक कॉट आहे, त्यावर एक आई आणि दुसऱ्या कॉटवर स्वतःचे पिता बसलेले आहेत. हा व्याध जेव्हा घरी गेला, घरी गेल्याबरोबर दिवसभर काम केलेला व्याध घरी गेल्याबरोबर आई वडिलांची चरण सेवा करू लागला. सांगितलं हे चराचरातलं सृष्टीतलं ज्ञान मला कसं प्राप्त होतं, तर मी दिवसभर माझं कार्य करतो, माझं कर्म करतो, पण रात्रभर मी फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांच्या चरणाची सेवा करतो, तेव्हा मला हे ज्ञान प्राप्त होतं. हात जोडून सांगते, चरण सेवा ही इतकी महत्वाची सेवा आहे. ही सेवा जेव्हा पत्नी पतीची करते, जेव्हा मुलं आई वडिलांची करतात, भक्त भगवंताची सेवा करतो, तेव्हा त्याला कुठेही जाण्याची गरज पडत नाही. आहे त्या ठिकाणावर सगळं काही प्राप्त होतं, फक्त आणि फक्त चरण सेवेच्या माध्यमातून. म्हणून ही पाद सेवा अत्यंत श्रेष्ठ सेवा संबोधित केली गेली. ही चरण सेवा फार महत्वाची आहे. अगदी आई वडिलांच्या सेवेमुळे आपल्या सगळ्यांसमोर एक नाव आठवलं असेल, कोणाचं? भक्त पुंडलिकरायांचं. भक्त पुंडलिकरायांनी काय केलं? सेवाच तर केली ना आई वडिलांची, आणि ती सुद्धा मुख्यतः चरण सेवा, पाद सेवा केली. कशा पद्धतीने? जेव्हा काशी क्षेत्री आपल्या पत्नी सहित जात असताना आई वडिलांनाही सोबत घेऊन गेला, पण त्या ठिकाणी कुक्कुट स्वामींचा आश्रम आहे आणि त्या आश्रमाच्या बाहेर रात्रीच्या वेळेस काहीतरी वेगळं घडतंय म्हणून पाहण्याकरता जागी झाला आणि पाहतो तर काय, तिथे 3 नद्या आल्या, ज्या अगदी जात असताना काळ्या ठिक्कर पडलेल्या होत्या. अगदी त्यांचा चेहरा हा काळा झालेला होता, पण जेव्हा स्वामींच्या आश्रमाच्या बाहेर आल्या तेव्हा पुन्हा एकदा त्या स्वच्छ सुतुरबुज होत्या. त्यावेळेस विचारणा केली, तुम्ही जात असताना अगदी काळ्या ठिक्कर होत्या, आता इथून जात असताना मात्र तुम्ही स्वच्छ अगदी सुंदर झाला आहात, याचं कारण काय? तेव्हा त्या 3ही नद्यांनी सांगितलं, म्हटले तुम्ही मला पाहत आहात, आम्ही कोण आहोत? आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. संपूर्ण जग आमच्यामध्ये येऊन स्नान करतं आणि पापातून मुक्त होतं, पण ते पाप आमच्यामध्ये टाकल्यामुळे आम्ही काळे ठिक्कर झालोत. पण हे पाप आम्ही कुठे सोडायचं? म्हणून आम्ही संतांच्या चरणाजवळ आलो. संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर पापातून मुक्तता होते. संतांची चरण सेवा ही त्याकरता महत्वाची मानल्या गेली आहे आणि संतांच्या चरण सेवाची अपेक्षा प्रत्येक जण करतोच ना. किती श्रेष्ठ आहे संतांची चरण पहा. 3ही नद्या आल्या तर त्या पापमुक्त झाल्या, स्वच्छ झाल्या. अहो म्हणून तर माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणाची सेवा करण्याकरता या चरणांना स्वतः काशी विश्वनाथांनी सुद्धा आलिंगन द्यावं. फार सुंदर अभंग आहे. स्वतः श्री संत नामदेव महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतायत. ज्ञानोबाचा हात प्रेमी धरी विश्वनाथ, ज्ञानोबा